फर्स्ट इयरमधून पास झालेल्या विद्यार्थ्यांचं द्वितीय वर्षामध्ये स्वागत. मित्रहो, BA द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम हा बदललेला आहे. इसवी सन 2020-21 जूनमध्ये द्वितीय वर्षाचा समाजशास्त्राचा अभ्यासक्रम बदललेला आहे. असो, पुनश्च एकदा आपलं दुसऱ्या वर्गामध्ये म्हणजेच सेकंड इयरमध्ये स्वागत. मित्रहो, समाजशास्त्रच्या तिसऱ्या सत्रामध्ये 2 सत्र गेल्या वर्षीच्या कालखंडामध्ये संपलेले आहेत. आता या वर्षी सत्र तिसरे आणि चौथे होणार आहे. सत्र तिसऱ्यामध्ये आपल्याला 2 विषयांचा अभ्यास करायचा आहे आणि सत्र चौथ्यामध्ये सुद्धा 2 विषयांचा अभ्यास करायचा आहे. मित्रहो, मी आपल्यापुढे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा नवीन अभ्यासक्रम आपल्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड, सिलेबस फॅकल्टी ह्युमॅनिटीज, सोशियोलॉजी BA सेकंड इयर, सेमिस्टर 3rd and 4th. सेमिस्टर पॅटर्न चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, त्यालाच आपण CBCS विथ इफेक्ट फ्रॉम जून 2020 to 21. असो मित्रहो, मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सत्र 3 आणि सत्र 4चा अभ्यास यावर्षी करायचा आहे. बघा, सत्र तिसऱ्यामध्ये इंडियन सोसायटी स्ट्रक्चर अँड चेंज, त्याला मराठीमध्ये भारतीय समाज संरचना आणि बदल, त्यालाच आपण परिवर्तनसुद्धा असं म्हणतो. या पेपरचा क्रमांक आहे 5. ह्युमन राईट्स अँड सोशल जस्टिस. या पेपरला मराठीमध्ये मानवी हक्क आणि सामाजिक न्याय असं मराठीमध्ये त्याचं भाषांतर आहे. या पेपरचा क्रमांक आहे 6. याला रोमन अंकामध्ये VI असं म्हणूया आणि 5व्या पेपरला फी असं म्हणूया. तर या 2 पेपरचे जे काही टायटल आहे त्याला विद्यापीठाने कोर कोर्स CCSOCI कोर्स ऑफ सोशियोलॉजी, कोर्स ऑफ सोशियोलॉजी सेकंड, कोर्स ऑफ सोशियोलॉजी फर्स्ट अँड सेकंड. त्याच्यामध्ये फर्स्टचं नाव आहे 5वा पेपरचा क्रमांक आणि सेकंडचा आहे 6व्या क्रमांकाचा पेपर. मित्रहो, मी आपल्यापुढे एक आराखडा मांडत आहे. या विद्यापीठाने आखून दिलेला एक चार्ट आहे. त्या चार्टमध्ये लेक्चर्स आहे, टोटल नंबर ऑफ लेक्चर्स आहेत. माझा कर्सर मी या ठिकाणी फिरवतो. कंटिन्युअस असेसमेंट आहे, एंड सेमिस्टर ऑफ एक्झाम आहे, टोटल मार्क्स आहेत आणि क्रेडिट्स आहेत. इथे सेमिस्टर आहे, कोर्स, पेपर नंबर, नेम ऑफ पेपर वगैरे वगैरे. तर हा आराखडा समजून घेत असताना आपल्याला थोडेसे परिश्रम करावे लागतील. तरी पण आम्ही विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवलेला आहे की बाबा विद्यार्थ्यांना ती माहीत व्हावं की आपल्या पेपर क्रमांक काय आहे, कंटिन्युअस असेसमेंटमध्ये काय आहे, ESCमध्ये काय आहे आणि टोटल मार्क्स कितीचे आहेत. आणि त्याला आता मार्क्समध्ये रूपांतर नाही आहे, तर ते क्रेडिटमध्ये रूपांतर होणार आहे. आपल्याला एकूण
या वर्षामध्ये 16 क्रेडिटचा अभ्यास करायचा आहे. किती? 16. पहिलं सेमिस्टर हे 8 क्रेडिटचं असेल आणि दुसरं सेमिस्टर हे 8 क्रेडिटचं असेल. तर या आता 8 क्रेडिटमध्ये काय काय आहे? तर पेपर क्रमांक 5 3 क्रेडिटचा आहे, पेपर क्रमांक 6 3 क्रेडिटचा आहे आणि आपल्याला त्यासोबतच एक SEC त्याला नाव आहे स्किल एन्हान्समेंट कोर्स, त्याला मराठीमध्ये कौशल्य संवर्धन अभ्यासक्रम, हा विद्यार्थ्यांसाठी पेपर घ्यावयाचा आहे, निवडावयाचा आहे. तर बघूया आपण. त्याला 2 क्रेडिट आहेत. असे एकूण 8 क्रेडिट आपल्याला या सत्रामध्ये मिळवायचे आहेत. असो, पेपर 5 इंडियन सोसायटी स्ट्रक्चर अँड चेन, हा पेपर डॉक्टर जीवन चव्हाण शिकवणार आहेत. आणि कोर्स ऑफ सोशॉलॉजी सेकंड, त्यालाच पेपर नंबर आहे 6वा. त्या पेपरचं टायटल आहे मानवी हक्क आणि सामाजिक न्याय. हा पेपर मी प्राध्यापक सुरेश विठ्ठलराव धनवडे शिकवणार आहे. अशा CA कंटिन्युअस असेसमेंट, ज्याला आम्ही अविरत मूल्यमापन किंवा सतत मूल्यमापन असं म्हणूया, त्यामध्ये आपल्याला 25 मार्कांचा अभ्यास करायचा आहे ते, किंवा 25 मार्क मिळवायचे आहेत. तसेच ESE एंड ऑफ सेमिस्टर एक्झामिनेशन, म्हणजे सत्र परीक्षेचा शेवट किंवा शेवटी, ज्याला आपण एंड ऑफ सेमिस्टर एक्झामिनेशन, सत्र परीक्षेचा शेवट, हा आपल्याला 50 मार्काचा आहे. म्हणजे 50 अधिक 25 बरोबर आहे 75. आणि या 75 मार्काचे क्रेडिट होतात 3. तर एक क्रेडिट 25 मार्काचा आहे. अशा 3 क्रेडिटचा अभ्यास आपल्याला या दोन्ही पेपरमध्ये तेवढ्याच क्रेडिटचा अभ्यास करायचा आहे. 3 अधिक 3 बरोबर 6. आणि SEC हा कौशल्याचा पेपर आहे. त्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ज्याला मराठीमध्ये आपण व्यक्तिमत्व विकास म्हणूया, याच्यामध्ये आपल्याला सुद्धा 25 अधिक 25 म्हणजे कंटिन्युअस असेसमेंट, म्हणजे अविरत मूल्यमापन हे 25 मार्कांचं आणि सत्र परीक्षा ही 25 मार्काची, अशी टोटल मिळून 50 मार्क. आणि या 50 मार्काचं रूपांतर 2 क्रेडिटमध्ये झालेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 25 मार्काचा एक क्रेडिट असेल, अशा 2 क्रेडिटचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. असो, तर ह्या 3-4 संकल्पना CCSOCI कोर्स ऑफ सोशोलॉजी फर्स्ट अँड सेकंड, SEC स्किल एन्हान्समेंट कोर्स कौशल्य संवर्धन अभ्यासक्रम, CA कंटिन्युअस असेसमेंट, ज्याला आम्ही अविरत मूल्यमापन असं म्हणूया, आणि ESE एंड ऑफ सेमिस्टर एक्झामिनेशन, म्हणजे सत्र परीक्षेच्या शेवटी जे काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. असो, पुढे मी एक दुसरा चार्ट मांडलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की कोर्स ऑफ सोशोलॉजी
फर्स्ट पेपर नंबर 5वा, इंटरनल मार्क हे 25 मार्काचे असतील. एंड सेमिस्टर एक्झामिनेशन 50 मार्काचं असेल. असं टोटल मिळून 75 आहेत. असा आपल्याला या सत्रामध्ये दोन्हीही पेपरचा अभ्यास करायचा आहे. मित्रहो, या कंटिन्युअस असेसमेंटमध्ये बघा, दोन्हीही पेपरला पेपर क्रमांक 5 आणि पेपर क्रमांक 6 च्यामध्ये आपल्याला 25-25 मार्कांचा अभ्यास आणि ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेला SEC असेल, ज्याला आम्ही स्किल एन्हान्समेंट कोर्स, कौशल्य संवर्धन अभ्यासक्रम, या विषयामध्ये, जे की विषयाचं नाव आहे व्यक्तिमत्व विकास, त्यामध्ये सुद्धा आपल्याला 25 मार्कांचं इंटरनल मार्क्स असतील. असो, या कंटिन्युअस असेसमेंटमध्ये एक क्लास टेस्ट असेल, एक होम असाइनमेंट असेल आणि 5 मार्काचा सेमिनार असेल. या तिघांचं मिळून कंटिन्युअस असेसमेंट 10 अधिक 10 अधिक 5 बरोबर आहे 25 मार्क. 2 नंबर असा आहे, त्याला आम्ही ESE असं म्हणतो, एंड ऑफ सेमिस्टर एक्झामिनेशन. हे 50 मार्काचं असेल. बघा आता 50 मार्क्स कशी आहे. पुढे मी पेपरचा एक पॅटर्न ठेवलेला आहे, विद्यापीठाचा पॅटर्न आहे. या पॅटर्नप्रमाणेच BA द्वितीय वर्षांच्या वर्गातील मुलांची परीक्षा होणार आहे, ज्यामध्ये एकूण 5 प्रश्न आहेत. त्या 5 प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न 10 मार्काचा, दुसरा प्रश्न 10 मार्काचा, तिसरा प्रश्न देखील 10 मार्काचा, चौथा प्रश्न 10 मार्काचा आणि 5वा पेपर 10 मार्काचा. असे एकूण 50 मार्कांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा. प्रश्न क्रमांक 1 ते 4 हे डिस्क्रिप्टिव्ह लेवलचे प्रश्न असतील. सविस्तर उत्तरं लिहावी लागतील. त्या सविस्तर उत्तराला गुण आहेत 10 मार्क आणि प्रत्येक प्रश्नाला एक और देखील प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला या चारही प्रश्नांना 4 पर्याय आहेत, ज्याला आम्ही और म्हणतो किंवा म्हणतो. तर शेवटचा 5वा प्रश्न असा असेल, ज्याचं नाव आहे राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 2. असे एकूण 4 घटक दिलेत आपल्याला. या शॉर्ट नोट्समध्ये 4 आहेत. त्या 4 पैकी फक्त आपल्याला 2 कोणत्याही कोणत्याही 2 प्रश्नांचं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. या 2 प्रश्नांच्या उत्तराला 5-5 मार्कांचं गुणदान आहे. असे एकूण 5 प्रश्नांचे 50 मार्क, ज्याला आम्ही ESE असं म्हणतो, एंड ऑफ सेमिस्टर एक्झामिनेशन. त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज प्रोजेक्ट हा 10 मार्काचा असेल. म्हणजे कौशल्य विकासांची जी काही क्रिया आहे किंवा विद्यार्थ्यांनी बनवलेला एखादा प्रोजेक्ट आहे, तयार केलेला निबंध वजा, त्याला आम्ही 10 मार्क देणार आहोत. म्हणजे तो विद्यापीठानेच ठेवलेले असे 10 मार्क आहेत, ज्याच्यामध्ये theory examination on prescribed syllabus by using university answer book. आता अंतिम वर्षाच्या शेवटी तुम्हाला त्या विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकेवर ते प्रश्न महाविद्यालयामध्ये येऊनच लिहावे लागतील. म्हणजे त्या उत्तरपत्रिकेवरच लिहिणं बंधनकारक आहे. त्यालाही 10 मार्क असतील. आणि शेवटचा एक घटक आहे, व्हायवा म्हणतो त्याला आम्ही, मौखिक परीक्षा, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये प्रेझेंटेशन ऑफ प्रोजेक्ट किंवा व्हॉइस
व्हायवा असं म्हणतो, त्याला आम्ही 5 मार्कचे विद्यापीठाने ठेवलेले आहे. अशा एकूण 25 मार्कांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मित्रहो, परत एकदा मी एक स्लाईड पाठीमागे घेतो आणि थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो. परत एकदा सांगतो, या नवीन संकल्पनेमध्ये विद्यार्थी गोंधळण्याचा शक्यता असते, ती शक्यता नाकारता येत नाही. असो, आता 10 मार्क कशाला, 5 मार्क कशाला, EAC किती मार्काचं, CA कंटिन्यूस असेसमेंट किती मार्काचं, स्किल एन्हान्समेंट कोर्स किती मार्काचा, वगैरे वगैरे. आता बघूया आपण. पहिला घटक कोर कोर्समध्ये पेपर क्रमांक 5 आणि पेपर क्रमांक 6, ज्याला आम्ही कोर कोर्स 1 आणि कोर कोर्स 2 असं म्हटलेलं आहे. फर्स्ट इयरला आपण 1, 2, 3, 4 क्रमांक पेपरचा अभ्यास आपण केलेला आहे. म्हणजे त्या 2 सत्रांमध्ये 4 पेपरचा अभ्यास, आणि आता या 2 सत्रामध्ये आपल्याला 4 पेपरचा अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी 2 पेपरचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आणि त्याला कशा पद्धतीचे मार्क्स आहेत हे आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूया. पहिलं कंटिन्यूस असाइनमेंटमध्ये 10 अधिक 10 अधिक 5 बरोबर आहे 25, क्लास टेस्ट अधिक होम असाइनमेंट अधिक सेमिनार झाले 25 मार्क. EAC, हे बघा इथे कर्सर मी फिरवतोय माझा, की 1 नंबरचा कंटिन्यूस असेसमेंट आहे, त्याला आपण CA असं म्हणूया. क्लास टेस्ट 10 मार्काची, होम असाइनमेंट 10 मार्काचं आणि सेमिनार हा 5 मार्काचा, असं एकूण 25 मार्कांचा अभ्यास या ठिकाणी आहे. नंबर 2, एंड ऑफ सेमिस्टर एक्झामिनेशन EAC हे 50 मार्काचं आहे. हे आपण यापूर्वी बघितलं, मी दाखवलं आहे. एक शेवटची स्लाईड आहे, ती प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे आणि ते 50 मार्क त्या पद्धतीचे आहेत. 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 असे 5 वेळेस शेवटच्या प्रश्नांमध्ये 10 मार्क हे 2 भागात विभागलेले आहेत. 5-5 मार्काचे 2 प्रश्न लिहायचे, असे एकूण मिळून 50 मार्क. आता बघा, स्किल एन्हान्समेंट कोर्स ESEC कौशल्य संवर्धन कोर्स हा 50 मार्काचा आहे. या ठिकाणी कंटिन्यूस असेसमेंट 1 क्लास टेस्ट, एक घटक चाचणी असेल वर्गातली 10 मार्काची, एक आपल्याला होम असाइनमेंट असेल, स्वाध्याय दिलेला असेल तो 10 मार्काचा, एक सेमिनार त्याला आम्ही वर्गामध्ये एक विषय घेऊन तो आपण सर्व विद्यार्थ्यांच्या समोर आपला विषय मांडायचा आहे, त्याला आम्ही 5 मार्क दिलेले आहेत किंवा विद्यापीठाने ठेवलेले आहेत. आता इथे या सेमिनारमध्ये तुम्ही एक थोडक्यामध्ये त्याला आम्ही ॲब्स्ट्रॅक्ट मस्ट असं म्हटलेलं आहे. या ॲब्स्ट्रॅक्ट मस्टमध्ये एक गोषवारा टाईप विद्यार्थ्यांनी त्याविषयी माहिती इतर विद्यार्थ्यांपुढे, शिक्षकांपुढे मांडायची आहे. पुढे बघा, हा 2 नंबरचा घटक आहे. स्किल एन्हान्समेंटमध्ये एंड ऑफ सेमिस्टर एक्झामिनेशन ESE स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज एक प्रोजेक्ट आहे विद्यार्थ्यांसाठी. आम्ही ह्या ACC मधला, ह्या पेपरमधला, ते बघा ACC इथे 10 मार्काची परीक्षा आणि थिअरी एक्झामिनेशन ऑन प्रिस्क्राइब्ड सिलेबस बाय यूजिंग युनिव्हर्सिटी अँसर बुक. विद्यापीठाच्या ज्या काही उत्तरपत्रिका आहेत त्या उत्तरपत्रिकेवरच आपल्याला त्या प्रश्नांचं उत्तर महाविद्यालयामध्ये येऊन लिहायची आहे. त्याला आम्ही 10 मार्क ठेवले आणि शेवटचे व्हायव्याची 5 मार्क म्हणजे प्रेझेंटेशनसुद्धा ACCला ठेवलेलं आहे. अशा या 25 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन. हे 25
आणि हे 25 मिळून 50 मार्क तयार होतात. अशा मार्कांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. थँक्यू.